साक्षरता, बरोबर आहे की नाही? या बाबीच्या अनुषंगाने या क्षेत्रनिहाय आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, अभ्यासक्रमाचं ध्येय त्या ठिकाणी दिलेलं असणार आणि अभ्यासक्रमाच्या ध्येयावर आधारित आपल्याला स्वतः म्हणजे एक विद्यार्थी त्याला फोकस करून त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा आपण प्रगती पत्रक भरत आहोत त्या ठिकाणी प्रिंटेड याच्यामध्ये ध्येय दिलेले असणार. ध्येय ते सर्वांना सर्व विद्यार्थ्यांना सारखे असणार, परंतु क्षमता सारख्या असणार का? नाही. क्षमता वेगळ्या असल्यामुळे आपण काय करणार आहोत, संबंधित विद्यार्थ्यांच्या क्षमता कोणत्या आहेत त्या क्षमता आपल्याला स्वतः त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. त्या क्षमता साध्य करण्यासाठी आपल्याला मूल्यांकनासाठी कोणत्या कृती आणि उपक्रम राबवायचे आहेत त्या विद्यार्थ्याच्या संबंधाने, तर त्याचं त्या ठिकाणी लेखन करायचं आहे. आणि हे करत असताना क्षमता प्राप्तीसाठी त्याचप्रमाणे जे काही आपण कृती आणि उपक्रम घेतलेले आहेत ते साध्य करण्यासाठी आपल्याला आपण त्यांना कोणते प्रश्न विचारणार आहोत ते प्रश्नाचं लेखन देखील तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. अशा प्रकारे डिटेल स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. या समग्र एचपीसी मध्ये मुख्यतः 3 घटक दिलेले आहेत. 3 भागांमध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. भाग 1 मध्ये अ, ब आणि क 3 भागामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. अ भागाचं 2 भागात वर्गीकरण केलेलं आहे, भाग अ आणि भाग 2. आता भाग अ मध्ये काय आहे, त्या विद्यार्थ्याची सर्वसाधारण माहिती दिलेली आहे आणि अ2 मध्ये काय दिलेले आहे, मी व माझा परिसर या बाबी आपल्याला अ भागामध्ये भरायच्या आहेत. ब भागामध्ये आपण काय करणार आहोत, जे 6 विकास क्षेत्र त्या ठिकाणी दिलेले आहेत सांगितल्याप्रमाणे शारीरिक विकास, बौद्धिक विकास, भाषा आणि साक्षरता, सामाजिक, सौंदर्य दृष्टी आणि सांस्कृतिक विकास आणि त्याच्यानंतर 6वा जो विकास क्षेत्र आहे या बाबींचा समावेश भाग ब मध्ये आहे. आणि भाग क मध्ये आपण काय करणार आहोत, जे काय आपण वर्षभरामध्ये जे विद्यार्थ्यांची प्रगती त्या ठिकाणी दर्शवणार आहोत त्या प्रगतींचा सारांश रूपाने आपल्याला लेखन करायचं आहे. अशा 3 भागामध्ये ते एचपीसी त्या ठिकाणी आपल्याला त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आपण ते अहवाल स्वरूपामध्ये आहे ते प्रपत्र आपण प्रत्यक्ष कसं भरणार आहोत याच्या माध्यम पीपीटीच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. थोडक्यामध्ये एचपीसी चं लॉंग फॉर्म काय आहे सर आणि त्याला मराठीत काय म्हणतो आपण कालच्या तासिकेमध्ये शिकलो, होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड. मराठीमध्ये आपल्याला काय म्हणता येणार, समग्र प्रगती पत्रक. कारण आपण काय म्हणतो की विद्यार्थ्यांचं जेव्हा आपण मूल्यांकनाच्या माध्यमातून मूल्यमापन झाल्यानंतर वर्षाच्या अखेरीस आपण त्याला काय देतो, गुणपत्रिका देतो की नाही संख्यात्मक स्वरूपामध्ये. मग ते आपण आकारिक मूल्यमापनाच्या माध्यमातून असो किंवा संकलित मूल्यमापनाच्या माध्यमातून असो, आपण जरी का वर्षभर आकारिक मूल्यमापन करत असलो त्या नोंदीच्या माध्यमातून आणि जे आपण प्रथम सत्र चाचण्या आणि द्वितीय सत्र हे जे आपण लेखी स्वरूपामध्ये परीक्षा घेत असतो लेखी आणि तोंडी त्याचं विवरण त्या गुणपत्रिकेमध्ये असते, बरोबर आहे. तर आता एकच किंवा 2 पेजची ती असायची, परंतु या ठिकाणी वैयक्तिक एका विद्यार्थ्यासाठी आपल्याला 15 पानाचं ते भरून द्यायचं आहे प्रत्येक विद्यार्थ्याला समग्र म्हणजे वर्षभराचं. हे जे 3 भागामध्ये आपण वर्गीकरण सांगितलंय भाग अ, भाग ब आणि भाग क हे सर्व आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. ठीक आहे सर, हा सुरू करा. बघा सर, भाग अ मधलं 2 भागामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे, भाग अ1 आणि भाग अ2. आता या ठिकाणी बघा भाग अ1 मध्ये काय दिलेलं आहे, सर्वसाधारण माहिती म्हटलं होतं ना मी. भाग अ मध्ये काय काय माहिती आपण भरणार आहोत, भाग अ1 मध्ये त्या विद्यार्थ्याची सर्वसाधारण माहिती आपण भरणार आहोत आणि भाग अ2 मध्ये आपण त्या विद्यार्थ्याची मी व परिसर या संबंधातली माहिती आपण त्या ठिकाणी भरणार आहोत. आता त्या मुद्द्याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं असेल की आपण त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची कोणती माहिती भरणार आहोत, सर्वसाधारण माहिती. काय काय मुद्दे दिले आहेत त्या ठिकाणी वाचून घ्या. वाचल्यानंतर काय अडचणी वाटतात का, अडचणी वाटत असेल तर त्याविषयी आपण त्या मुद्द्याविषयी चर्चा करू.
बघा पहिल्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे, शाळेचे नाव व पत्ता याविषयी काही चर्चा करण्याची गरज नाही, पिनकोड विषयी पण चर्चा करण्याची गरज नाही. त्यानंतर युडाईस नंबर शाळेचा. आता शिक्षक सरळ आयडी सध्या अस्तित्वात आहे का सर? म्हणे सर नाही आहे आपल्याकडे. आता आपण आयडी म्हणून काय वापरतो? स्टाफ आयडी वगैरे आहे का आपली? हा, शाळा अर्थ आयडी. तर सध्या तरी ती सरळ आयडी नाही आहे. जेव्हा प्रत्यक्ष रूपाने हे आपल्याला फ्रीड स्वरूपामध्ये मिळणार याच्यामध्ये मॉडिफाय झाल्यानंतर तेव्हा आपण बघू. आहे का? हा आहे ना. हा, तर या ठिकाणी आपल्याला संबंधित वर्ग शिक्षकाची सरळ आयडी भरायची आहे. बघा सर, हे महत्वाचं आहे, आपल्याला शाळेत करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अपार आयडी आता होतात जनरेट प्रत्येक विद्यार्थ्यांच्या. आता सर्वसाधारण माहिती कोणासोबत आपल्याला चर्चा करून करायची आहे? पालकांशी चर्चा करून. कोणासोबत? पालकांशी चर्चा करून आपल्याला ही सर्वसाधारण माहिती भरायची आहे. विद्यार्थ्याचे नाव, हजेरी क्रमांक, त्याची सरळ आयडी, फोटो आपल्याला लावायचा आहे. आता तो कोणत्याही इयत्तेत आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी बालवाटिका 1 आणि बालवाटिका 2, बालवाटिका 3 दिलेले आहेत, परंतु आपल्याकडे ते सध्या काम नाही. आपण कुठून काम करणार आहोत? इयत्ता पहिली पासून काम करणार आहोत, बरोबर आहे. आता या ठिकाणी कोणता स्तर असेल? इयत्ताचा जो गट दिलेला या ठिकाणी कोणता स्तर आहे आपल्याला लक्षात आलं असेल? पायाभूत स्तर, बरोबर आहे. बालवाटिका ती इयत्ता 2री पर्यंत हा जो 5 वर्षाचा जो कालावधी आहे तो पायाभूत स्तराचा आहे, बरोबर. त्याच्यानंतर तुकडी असेल तर तुकडी नमूद करा. त्याच्यानंतर जन्म दिनांक समोर बघा. वजन आहे, उंची आहे, आई पालकांचे नाव आहे, त्यांचा मोबाईल क्रमांक भरायचा आहे, आईचे पालकाचे शिक्षण, व्यवसाय, वडिलांचे पालकाचे नाव. आता या इथं आईचे नाव आहे, इथं वडिलांचे नाव आहे, तिथं पालकांचा व्यवसाय, पालकांचे शिक्षण, वडील पालकांचा व्यवसाय, भावंडांची संख्या म्हणजे किती जण आहेत ते भाऊ घरामध्ये त्याची संख्या नमूद करायची आहे. शिक्षण, त्याच्यानंतर भावंडांची ओळख. आता या ठिकाणी प्रश्न पडला असेल की तो ज्या संबंधित विद्यार्थ्याची आपण माहिती या ठिकाणी भरणार आहोत त्याचं वरती नाव येणार आहे, परंतु त्याखेरीज त्याला 2 भाऊ असतील, बरोबर आहे की नाही. तर याच्यामध्ये थोडस आपण करू शकतो ना. इथे एक माहिती आपल्याला लिहायची वरती आणि इथं दुसरी, बरोबर. 3च्या वरती तर भावंड नाही राहत, आता जास्तीत जास्त 2च राहतात, म्हणून बहुतेक इथे एकच जागा सोडलेली असेल, बरोबर आहे की नाही. होऊ शकते. हा, मातृभाषा नमूद करायचं. शिक्षणाचं माध्यम आपण कुठं आहोत, ग्रामीण भागामध्ये आहोत की शहरी भाग, या 2 भागापैकी त्या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं आहे. त्यानंतर बघा उपस्थितीच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. कामाचे दिवस, महिना महिने दिलेले आहेत पूर्ण. त्याच्यानंतर त्याची उपस्थित दिवसाची माहिती भरायची आहे, टक्केवारी काढायची आहे त्या महिन्याची, महिना आणि उपस्थिती कमी असल्यास त्याची कारणे. एखादा विद्यार्थी कमी दिवस उपस्थित असेल शाळेमध्ये, विशेषतः आपण दाखवत नाही आणि त्याचे कारणही नमूद करत नाही, बरोबर आहे की नाही. त्या भानगडीत काय आपण बोलत नाही, बरोबर. परंतु या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी. आता त्याच्यानंतर बघा खाली याचं. आता इथपर्यंत सर्वसाधारण माहिती असल्यामुळे काही तेवढी विचार करण्याची गरज नाही. समोर जसं आपण एका विकास क्षेत्राची निवड करू, विकास क्षेत्रानुसार आपल्याला त्या ठिकाणी क्षमता, मगाशी सांगितल्याप्रमाणे कृती आणि उपक्रम, त्या क्षमतेवर आधारित आपण प्रश्न रचना कशी करणार आहोत. प्रत्येक क्षेत्रनिहाय 6 क्षेत्रनिहाय आपल्याला प्रत्येक ठिकाणी लिहायचं आहे, ठीक आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. आता बालक म्हणजे विद्यार्थी आपण समजूयात, त्याला कशामध्ये आवड आहे, बरोबरची कोण करायची आहे तुम्हाला. आता एखाद्या विद्यार्थ्याला वाचनामध्ये राहू शकते, सर्जनशील लेखन करू शकतो. आता ज्याच्यामध्ये आवड आहे त्याला अशी बरोबरची टीक करायची आहे, ठीक आहे. आता किती प्रकार दिलेले आहेत या ठिकाणी? वाचन आहे, नृत्य, गायन किंवा वादन आहे, क्रीडा किंवा खेळ आहे, सर्जनशील लेखन आहे, बागकाम आहे, योगाभ्यास, कला, हस्तकला आणि पाककला, बरोबर आहे. जे आवड किंवा ज्या बाबी त्या विद्यार्थ्यांच्या अंगी असतील त्या ठिकाणी आपल्याला नमूद करायचे आहे. त्यानंतर इतर व्यक्तीसोबत म्हणजे वडील असो, आई, पालक, भावंड इत्यादी घरातील नियमित कामे, बरोबर आहे. आता इतर लिहायची आहे म्हणजे तो एखादे घरातले काम आई वडिलांना मदत करण्यासाठी करत असेल त्या विद्यार्थ्याला विचारूनच आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे, ठीक आहे. हा, चला सर समोर. आता या ठिकाणी बघा एक टीप दिलेली आहे सर, थोडं एकापेक्षा जास्त पर्याय निवडू शकता आपण जे आहेत ना. इथं एकच पर्याय निवडायचा आहे का? नाही, एकापेक्षा अधिक. समजा त्या क्षमता विद्यार्थ्यांमध्ये असतील, एकापेक्षा अधिक क्षमता जर वृद्धिंगत झाल्या असतील तर आपल्याला त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त पर्याय आपण त्या ठिकाणी निवडू शकतो.
आता भाग अ मधला, भाग 1 मधला आपण अ बघितला, बरोबर आहे. भाग अ मधला एक भाग बघितला, त्याच्यानंतर भाग अच आहे, परंतु तो मी सांगितल्याप्रमाणे अगोदर सांगितलं मी, आपल्याला पहिल्या याच्यामध्ये सर्वसाधारण माहिती भरायची आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपण कशाची माहिती भरणार आहोत, त्या विद्यार्थ्याची, मी व माझा परिसर. आता परिसराच्या संबंधातले कोणकोणते मुद्दे आहेत ते आपण आता बघूया. चल बघा, मी व माझ्या परिसरामध्ये या ठिकाणी कोणकोणते मुद्दे आहेत सर? माझा फोटो, त्या विद्यार्थ्याचा फोटो आहे ना. त्यानंतर माझे वय, या ठिकाणी वय नमूद करा. त्याच्यानंतर माझा वाढदिवस दिवशी असतो. आता इथं काय येणार सर? दिवशी असतो. काय लिहिणार आहोत आपण? तारीख ना, बरोबर आहे. तारीख, तारीख आणि महिना नमूद केलं तरी चालेल, बरोबर आहे. तारीख आणि महिना आपल्याला त्या ठिकाणी नमूद करावा लागेल. त्याच्यानंतर माझ्या घराचा पत्ता. समजा पहिल्या वर्गातला विद्यार्थी असेल तो लिहू शकणार का? दुसऱ्या वर्गातला विद्यार्थी असेल तर लिहू शकणार का? तर त्याला मदत करायची आहे. त्याला तोंडी स्वरूपामध्ये तुम्ही विचारू शकता आणि स्वतः लिहू शकता ते, बरोबर आहे की नाही. तोंडी स्वरूप स्वतः जर लिहित असेल विद्यार्थी तर चांगलंच आहे ना, बरोबर आहे की नाही. तर माझ्या घराचा पत्ता, या ठिकाणी त्याचा पत्ता लिहिणार. नंतर काय आहे? माझे कुटुंब. आता माझ्या कुटुंबाचा हा संपूर्ण कुटुंबाचा फोटो येणार का इथं? काय येणार आहे मॅडम? फोटो ना. हा हा आता माझे कुटुंब म्हटल्यानंतर या ठिकाणी नावं नाही लिहायचे, कारण की आपण वरती लिहिलेच आहे, बरोबर आहे की नाही. काय काय लिहिलेलं आहे? आईचं नाव, वडिलाचं नाव आणि भावंडाचं नाव, म्हणजे नावाचा उल्लेख वरती आलेला आहे. म्हणजे अर्थातच या ठिकाणी काय आलं असेल? त्यांचा एकत्रित फोटो, त्यांच्या कुटुंबाचा, बरोबर. त्याच्यानंतर हे माझे मित्र मैत्रिणी आहेत. त्याला विचारायचं की तुझे मित्र कोण कोण आहेत, त्यांची नावे तो सांगेल, बरोबर आहे. त्यांनी सांगितलेल्या, समजा त्याला मित्र असतील, मैत्रिणी पण असू शकतात, मैत्रिणीचं पण तो नाव सांगू शकतो. तर या ठिकाणी ते लिहायचं आहे, त्यांच्या मित्र आणि मैत्रिणीचं नाव, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण विचारतो ना विद्यार्थ्याला, तुला मोठं होऊन काय व्हायचं आहे, ओके नाही. कोणी पोलीस म्हणेल, कोणी शिक्षक म्हणेल, बरोबर आहे. कोणी डॉक्टर व्हायचं आहे म्हणेल, कोणी सैनिक म्हणेल. त्यालाच विचारायचं आणि तो जो उत्तर सांगेल तो या ठिकाणी उल्लेख करायचा आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, माझा आवडता, त्याला काय काय आवडते, मुद्दे दिलेले आहेत. रंग, अन्न पदार्थ, प्राणी, फूल, खेळ आणि विषय. सोपच आहे. चला सर, हा आता थोडा चर्चेला व्हावा याच्यामध्ये, बरोबर. आता भाग अ संपला, HPC चा भाग अ संपला. आता भाग ब लागला, जो विकास क्षेत्रावर आधारित आहे. जे आपण या ठिकाणी आता 6 विकास क्षेत्र मी सांगितलेले होते, त्यावर आधारित हा भाग ब आहे. आता पहिला विकास क्षेत्र त्या ठिकाणी काय दिलेलं आहे? शारीरिक शिक्षण, शारीरिक विकास. बघा काय दिलेलं आहे विकास क्षेत्र पहिला? शारीरिक विकास. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ध्येय दिलेले आहेत. आता अभ्यासक्रमाची ध्येय सर्व विद्यार्थ्यांची सारखेच असतील ना, की एका विद्यार्थ्याला वेगळ्या अभ्यासक्रमाचा ध्येय असेल आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला वेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रम ध्येय असेल, असं होणार आहे का? नाही. म्हणून त्या ठिकाणी लिखित स्वरूपात दिलेले आहे अभ्यासक्रमाची ध्येय. आता आपल्यावर त्या विद्यार्थ्यांवर तो विद्यार्थी बघून त्या विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या क्षमता आहेत किंवा कोणत्या शारीरिक विकासाच्या संदर्भामध्ये, त्याच्यानंतर मूल्यांकनासाठी आता आपण ज्या क्षमताची निवड करणार आहोत किंवा केलेली आहे, तर त्यावर आधारित आपण वर्ग पातळीवर कोणकोणत्या कृती त्या विद्यार्थ्याला अनुसरून आणि उपक्रम घेणार आहोत ते देखील त्या ठिकाणी नमूद करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला जे काही प्रश्न वगैरे या संबंधात विचारायचे आहेत सर, थोडं समोर, हा वरती जाऊ द्या. बघा मूल्यांकनासाठीचे प्रश्न बघा सांगितल्याप्रमाणे थोडस खाली आपण हा मूल्यांकन रुब्रिक. बघा रुब्रिक याच्यामध्ये 3 याच्यामध्ये दिलेले आहे ना, या क्षमता आहेत. आता रुब्रिक्स म्हणजे काय माहित आहे का? क्षमतांचा संच आहे. रुब्रिक्स म्हणजे काय म्हणते? क्षमतांचा संच, की विद्यार्थी कोणत्या स्तरामध्ये आहे हे आपल्याला दाखवायचं आहे त्या ठिकाणी. आता या ठिकाणी क्षमता कोणकोणत्या दिल्या आहेत? कालच्या तासिकेमध्ये शिकले असाल सर तुम्ही. जाणीव जागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता. झालं का HPCM मध्ये? झालं ना. त्याच्यामध्ये बघा प्रवाह दाखवलं होतं चित्रामध्ये. प्रवाह, त्याच्यानंतर पर्वत आणि त्याच्यानंतर आकाश, म्हणजे उच्चतम पातळी. प्रवाह असा जमिनीला लागून होतो, हो की नाही?
त्याच्यापेक्षा पर्वत थोडा उंच आणि सर्वात उंच आकाश, तर त्याला थोडक्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, प्रारंभिक, प्रवीण आणि प्रगत. एकच शब्द आहे, त्याचा अर्थ एकच आहे. जरी का वेगवेगळे शब्द असले ना तरी त्याचा अर्थ वेगवेगळा आहे. आपण इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणू शकतो, प्रारंभिकला काय म्हणता येणार आपल्याला, जसं न्यास मध्ये आपण वापरतो बघा बिगिनर, त्याच्यामध्ये प्रवीणला काय म्हणणार आपण, आपण न्यास मध्ये वापरतो बघा ते शब्द. प्रवीणला आपण म्हणणार प्रोफिशियंट आणि प्रगतला ऍडव्हान्स वापरतो ना न्यास मध्ये सर, बरोबर आहे. बिगिनर, प्रोफिशियंट आणि ऍडव्हान्स असं त्याचं इंग्रजीमध्ये आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी क्षमता दिलेल्या आहेत. कोणकोणत्या क्षमता दिलेल्या आहेत, जाणीव जागृती, संवेदनशीलता, सर्जनशीलता. जाणीव जागृतीला आपण अवेअरनेस म्हणतो, संवेदनशीलताला काय म्हणतो सर आपण, सेन्सिटिव्हिटी, आणि सर्जनशीलतेला क्रिएटिव्हिटी, बरोबर आहे. आता बघा तो विद्यार्थी या ठिकाणी काही लेखन करायचं नाही. ज्या आपण क्षमता निश्चित केल्या होत्या त्या क्षमतेला अनुसरून आपण ज्या काही उपक्रमाने कृती घेतल्या आणि ते साध्य करत असताना जे आपण प्रश्न त्या संबंधित विद्यार्थ्याला विचारणार आहोत ते झाल्यानंतर क्षमता निहाय पहिली क्षमता आहे जाणीव जागृती. कोणती क्षमता आहे, जाणीव जागृती. याला फक्त इथं काही लिहायचं नाही आहे, आपल्याला फक्त गोल करायचं. असं काय करायचं आहे, गोल करायचं आहे. तो विद्यार्थी तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक क्षमता त्यांनी छान, प्रत्येक क्षमतेमध्ये तो निपुण आहे, बरोबर आहे. ज्या काही आपण अध्यापन प्रक्रियेमध्ये ज्या काही बाबी त्याला दिल्या आणि तपासणी अंती तो जर विद्यार्थी तुम्हाला प्रगत स्तरामध्ये समजा आकाश पातळीमध्ये वाढत असेल तर सांगा असा गोल करायचा. मग प्रगत मध्ये आहे म्हणजे त्याने प्रारंभिक आणि प्रवीण ह्या दोन्ही पातळी गाठलेल्या आहेत, बरोबर आहे ना सर, हो की नाही. आता समजा प्रवीण आहे तो, त्यानं प्रारंभिकची पातळी गाठलेली आहे परंतु प्रगतची पातळी गाठलेली आहे का त्याला, नाही. म्हणून तो पुढे येणार गोल प्रवीण मध्ये येणार. तिन्ही क्षमताचा विचार करायचा आहे. आता जाणीव जागृतीमध्ये जो प्रारंभिक मध्ये असेल पण संवेदनशीलतेमध्ये देखील तो प्रारंभिक मध्ये असू शकतो का, नाही. त्याच्या क्षमतेनुसार, कारण की प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते, कारण की आपण संपूर्ण प्रशिक्षणादरम्यान क्षमताच शिकत आहोत, हो की नाही. एखादा विद्यार्थी अभ्यासात असेल, एखादा विद्यार्थी गायनामध्ये असेल, एखादा विद्यार्थी नृत्यामध्ये पारंगत असेल. मग या ज्या तीन क्षमता दिल्या आहेत त्याचा कामगिरीचा स्तर देखील वेगवेगळा राहू शकतो, बरोबर आहे ना. त्याच्या कामगिरीचा स्तर देखील कसा राहू शकतो, वेगवेगळा राहू शकतो. तर या ठिकाणी लिहायची काही गरज नाही, फक्त तुम्हाला असं गोल करायचं आहे. नाही काही नाही, फक्त तो विद्यार्थी लक्षात घ्यायचा, कारण आपण स्तर दाखवत आहोत ना, स्तर तसंच दाखवतो ना आपण बरोबरच्या कोणमध्ये किंवा राईट नाही, गोल करायचा, गोल करायचा, ठीक आहे. तर तिन्ही क्षमताचा विचार करा त्या ठिकाणी, जाणीव जागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता. आता बघा सीजी करिक्युलर कोर्स आपण म्हणतो, अभ्यासक्रमाचं ध्येय काय म्हणते इथं, क्षमता एक किंवा एकापेक्षा अधिक क्षमतांचे लेखन करू शकता. जो वरचा कालम आहे ना कोरा दिलेला, एकच क्षमता आपण लिहिणार आहोत का, एखाद्या विद्यार्थ्यामध्ये एकच क्षमता राहू शकते का, एकापेक्षा अधिक राहू शकतात. तर सर्व त्या विद्यार्थ्याला अनुसरून आपण आपला विद्यार्थी आपल्याला माहित असतो की नाही, तर त्या विद्यार्थ्याला अनुसरून आपल्याला कोणकोणत्या क्षमता निश्चित आपण करणार आहोत तर त्या क्षमता त्या ठिकाणी लिहायच्या. आता बघा इथं काय म्हणते, उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांची प्रत्येक क्षमतेतील व्यक्तिगत कामगिरी लक्षात घेऊन, व्यक्तिगत, कारण आपण ही माहिती व्यक्तिगत भरत आहोत, सामूहिकरित्या भरत आहोत का एखाद्या वर्गाची, नाही, व्यक्तिगत भरत आहोत. म्हणून व्यक्तिगत कामगिरी लक्षात घेऊन मूल्यांकन रुब्रिक्स मध्ये प्रत्येक क्षमतेतील योग्य स्तरावर गोल करावा. म्हटल्याप्रमाणे हे रुब्रिक्स आहेत. हे काय आहे, रुब्रिक्स आहेत. म्हणजे क्षमतांचा संच म्हणजे रुब्रिक्स. रुब्रिक्स म्हणजे समजलं का सर, हा हो. आता ह्या ज्या क्षमता आहेत ना, आता जाणीव जागृती जे काही तुम्ही क्षमता निश्चित केल्या, जे काही उपक्रम कृती घेतल्या त्या विद्यार्थ्याला अनुसरून, बरोबर. आता जाणीव जागृती म्हणजे आपल्याला काय म्हणता येणार, म्हणजे काय विकसित व्हायला पाहिजे त्या संबंधित विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृतीच्या बाबतीत काय म्हणता येणार आपल्याला, हा त्याला जाणीव जागृती म्हणून, बरोबर आहे. म्हणजे त्याला काहीतरी माहिती आहे, जे काय आपण क्षमता निश्चित केली आहे किंवा निवडली आहे त्याच्या बाबतीत त्याला काहीतरी माहिती आहे. संवेदनशीलता आपल्याला काय म्हणता येणार, कारण ते त्याचा अर्थ आपल्याला माहित असायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. जाणीव जागृती म्हणजे आपण काय करणार आहोत, संवेदनशीलता म्हणजे काय करणार आहोत.
त्याच्यानंतर सर्जनशीलतेला काय असं फार मोठा विचार करण्याची गरज नाही, त्याला आपण नवनिर्मिती म्हणतो आहे ना, त्याच्यावर जास्त विचार करण्याची गरज नाही. संवेदनशीलता आपल्याला काय म्हणता येणार, कसं एखादं उदाहरण देता येईल संवेदनशीलतेचं, कोणी सांगू शकेल का? संवेदनशीलता म्हणजे या ठिकाणी हे कन्सेप्ट माहित होणं गरजेचं आहे, बरोबर आहे. कारण का प्रत्यक्ष आपण काम करणार आहोत, जसं कालच्या काल तासिका झाल्या, थोडस डोक्याच्या वरती गेल्या, बरोबर आहे. काल कोमलकडे गेल्यानंतर कोमल काय म्हणे, एका शाळेची माहिती भरायला 1 दिवस लागेल म्हणे, एका शाळेची माहिती भरायला 1 दिवस. कारण कसं आहे, त्यांना समजते, व्हिडिओ वगैरे बघतात. आता आपल्याला जरी का फक्त लेखी स्वरूपातच माहिती असली, पण प्रॅक्टिकल त्यांना चांगलं माहित राहते. कारण जे काही शासनाचे उपक्रम येत असतात, ते शासनाच्या उपक्रमाचे अगोदरच व्हिडिओ बघून बघतात, कारण की आपणच ते बोलतो ना. आता बहुतेक येऊ शकते, लोकेशन राहू शकते संबंधित शाळेचा, लॉंगिट्यूड लॅटिट्यूड, बरोबर आहे की नाही. म्हणजे परसबाग दुसऱ्याची दाखवता येणार आहे का आपल्याला? प्रत्येकाची काही वैयक्तिक शाळेची तपासणी होणार नाही म्हणा, याचा लॉंगिट्यूड बरोबर आहे का, लॅटिट्यूड बरोबर आहे का, नाही का. पण आपल्या मनाला बरोबर वाटणार आहे का? ते आपलं हुरूर राहील की नाही, यार मी त्यांच्या शाळेचा लॉंगिट्यूड लॅटिट्यूडची परसबागेची फोटो टाकलो. आपण माजी मुख्यमंत्री शाळेमध्ये सुरुवातीला पहिल्या वर्षी तसाच केला होता की नाही, त्या ठिकाणी आपल्याला फोटो टाकायच्या होत्या, बरोबर आहे की नाही. किपर टोल्याच्या फोटो सर्व पोस्टवाल्याने टाकला होता, बरोबर आहे, पहिल्या वर्षी, बरोबर आहे. कारण की हे थोडेसे त्या बाबतीत फोटो काढण्यात तज्ञ आहेत आणि सेव्ह करून ठेवतात टाटा पेन ड्राईव्ह घेऊन, त्याच्यामुळे त्यांचा फायदा झाला होता आम्हाला. तर या ठिकाणी आपल्याला बघा, आता एवढं मोठं काम वाढलेलं, आता याच्या नाही का थोडस ते स्कापच्याच बाबतीत विचार करत राहतील शाळेत, बरोबर आहे. हा, आता याला म्हणू का आपण संवेदनशीलता? हा, तर संवेदनशीलता फक्त 1-2 शब्दामध्ये सांगून द्या, तुमचा समोर. ज्येष्ठांचा आदर करणे किंवा पक्ष्यांसाठी हा, बरोबर बरोबर, व्हेरी गुड. घरटे नाही, पक्ष्यांसाठी घरटे नाही. हा सर, यांचा घ्या. शाळेमध्ये एखादा विद्यार्थी खेळता खेळता पडला, तर काही विद्यार्थी त्याला उचलून फर्स्ट एड बॉक्सद्वारे त्याच्यावर उपचार करतात. ही झाली संवेदनशील. बरोबर बरोबर. हा, छान. यांनी पण सांगितलेलं बरोबर आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याला दुखापत झाली आणि मुलं खेळत आहेत, बरोबर आहे, तर तो विद्यार्थी जरी का प्रत्यक्ष उपचार करू शकत नसेल, म्हणजे प्रथम उपचार, तरी तो शिक्षकाला येऊन सांगतो की नाही, म्हणजे त्याची त्या विद्यार्थ्याप्रती किंवा मित्राप्रती काय झाली, संवेदनशीलता झाली. यांनी देखील म्हटल्याप्रमाणे बरोबर राहू शकते, बरोबर आहे. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पाण्याची सोय करणे, आपण ते बॉटलमध्ये टांगून वगैरे ठेवतो, म्हणजे पक्ष्यांप्रती आपली काय झाली, संवेदनशीलता झाली, बरोबर आहे की नाही. तर या बाबी तो विद्यार्थी कोणत्या स्तरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे, बरोबर आहे. हा, आता सुरुवातीपासून 1, 2, 3. आता पहिल्या ध्येयाच्या एक क्षमता लिहिली तरी चालेल, कारण का 2-2 ला थोडीशी जागेचं हे राहणार. या अभ्यासक्रमाच्या ध्येयाच्या अनुषंगाने त्याची क्षमता, कोणती क्षमता येणार, या अभ्यासक्रमाच्या ध्येयानुसार कोणती क्षमता येणार, आणि या अभ्यासक्रमाच्या ध्येयानुसार कोणती क्षमता येणार, त्याचं लिखाण करायचं. आता पहिला ध्येय वाचा, मनामध्येच वाचा, आणि त्याच्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी कोणती क्षमता लिहिता येणार. काय आहे, बालके त्यांना निरोगी आणि सुरक्षित ठेवणाऱ्या सवयी विकसित करतात. आता हा जो अभ्यासक्रमाचा ध्येय आहे, शारीरिक विकासाच्या संदर्भात आहे की नाही, बरोबर आहे ना. शारीरिक विकासाच्या संदर्भातच आहे ना, जो विकास क्षेत्र आपण घेतलेला आहे तो शारीरिक विकासाच्या संदर्भातच आहे. तर बालके त्यांना निरोगी आणि सुरक्षित ठेवणाऱ्या सवयी विकसित करतात. आता क्षमता आपल्याला त्या ठिकाणी काय लिहिता येणार, काय लिहिता येणार, वेगवेगळ्या येऊ शकतात, असं नाही की बाबा मी जे सांगितलं ती क्षमता त्या ठिकाणी येऊ शकते. थोडस वाक्यामध्ये सांगा ना, कारण की हा, क्षमता आपण कशी लिहितो, अगोदर आपण शिकलेले आहेत ना, जर क्षमताचं वाचन केलं, जेव्हा गटकार्य केलं ना, तेव्हा क्षमतांचं वाचन केलंय ना. हा, अवेअरनेस, जाणीव जागृती. आता वाक्यामध्ये कसं सांगता येईल आपल्याला, वाक्य स्वरूपामध्ये. व्हेरी गुड, बालके आरोग्यदायी सवयीचे पालन करतात. अजून
काय सांगता येणार त्या संदर्भात? असंही सांगता येणार का निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहाराचे महत्व जाणतात? होऊ शकतो का सर? निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहाराचे महत्व जाणतात, चांगल्या वाईट सवयी जाणतात, बरोबर आहे. शिवाय स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याची क्षमता विकसित करतात. होऊ शकतो का? आपण आता मी हे लिहिलेलं आहे, म्हणजे वेळेवर गडबड होऊ नये म्हणून या ठिकाणी लिहिलेले आहेत त्या, बरोबर आहे ना. फक्त आपण या ठिकाणी चर्चाच करत आहोत असं समजूया. म्हणजे मी जे सांगत आहे ते बरोबरच असायला पाहिजे असं नाही. तर मी ज्या सांगितलं ते बरोबर होऊ शकतात का सर? त्या पहिल्या शारीरिक विकास या क्षेत्रांतर्गत बाणारकर सर बरोबर असतील का त्या? असतील ना की आहेत? असतील की आहेत? आहेत. हा, तर नोट करू शकता सर, एखादा नमुना नोट करू शकता तुम्ही. म्हणजे कसं राहते नंतर भरत असताना नाही का एखाद्या क्षेत्राच्या लिहून ठेवा. त्या बोध पुस्तकातही नाही वाटते, आहेत का सर? नाही आहेत, लिहिलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे एखादा नमुना लिहून ठेवा, नमुना लिहून ठेवा. म्हणजे मग इतर विकास क्षेत्राचे ते ध्येय वाचल्यानंतर तुम्हाला लक्ष घेतलेलं आहे. तुम्ही काय सांगितले होते चौबे सर? यांचं लिहा आता. हा, तुम्ही सांगितले होते काहीतरी वाक्य स्वरूपामध्ये सांगा. क्षमता क्षमता विसरलाय लवकरच. शाळेत द्या हो की नाही. हा, विद्यार्थी स्वच्छतेचे महत्व जाणतात. हा, विद्यार्थी स्वच्छतेचे महत्व जाणतात. पहिला काय सांगितलं होतं मी? स्वच्छतेच्या बाबतीतच सांगितलं होतं का? पहिली क्षमता मी सांगितली ती स्वच्छतेच्या सवयी. हो, तोच मुद्दा झाला ना. स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याची क्षमता विकसित करतात. चला दुसरा बघा. बालके ज्ञानेंद्रियाची कुशाग्रता विकसित करतात. आता या अभ्यासक्रमाच्या ध्येयावर आपल्याला काही क्षमता निश्चित करता येणार. बघा ध्येय, बघा ध्येय वाचा काळजीपूर्वक. बालके ज्ञानेंद्रियांची कुशाग्रता विकसित करतात. काय सांगता येणार क्षमता? विचार करा ना. ज्ञानेंद्रियाची जर उल्लेख केले तर असं येऊ शकते ना की मुलांना ज्ञानेंद्रियाविषयीची माहिती, मुले ज्ञानेंद्रियाविषयीची माहिती जाणतात. होऊ शकते का? बरोबर आहे. किंवा मुले ज्ञानेंद्रियाची निगा राखतात. हा, हो ना. हे बघा ज्ञानेंद्रियांची कुशाग्रता विकसित करतात. कुशाग्रता म्हणजे नाही तर आता एकच क्षमता लिहाल असं नाही ना. तुम्ही त्या ध्येयानुसार चार पाच एक क्षमता लिहू शकता. पण हा सुरुवातीचा मुद्दा होऊ शकते की नाही? बरोबर आहे की नाही? सुरुवातीचा मुद्दा तर होऊ शकतो ना. हा, त्याची काठिण्य पातळी वाढवा ना. त्याचं काम वापर करावा लागेल. महत्व जाणतात. हा, योगा बरोबर आहे, योगाही होते. हा, मस्त. म्हणजे कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे की नाही. आता समोर अडचण जाणार आहे का तुम्हाला? बरोबर आहे की नाही. आपण नेमकं काय करणार आहोत हे महत्वाचं आहे. काय म्हणलं? हा, नाही, आकृती किंवा उपक्रम आपण कोणते देणार आहोत ते सुचवा सर. बोलू नका, थांबा सर. चला आता आपण क्षमता निश्चित केलेल्या आहेत, म्हणजे लिहिलेल्या आहेत, बरोबर आहे. आता ह्या क्षमता साध्य करण्यासाठी, त्या क्षमता त्या विद्यार्थ्यांच्या विकसित करण्यासाठी त्या संबंधित विद्यार्थ्यांवर आपण कोणत्या कृती किंवा उपक्रम घेणार आहोत? बघा क्षमतेकडे बघा, ध्येय बघा, क्षमता देखील बघा. आता कोणते उपक्रम आपल्याला घ्यावे लागतील त्या ध्येयाला आणि क्षमतेला अनुसरून? काय घेता येईल आपल्याला? काय करता येईल सर? पहिला अभ्यासक्रमाचं ध्येय बघा. बालके त्यांना निरोगी आणि सुरक्षित ठेवणाऱ्या सवयी विकसित करतात. या संबंधाने आपल्याला कोणकोणते उपक्रम घेता येणार? हा, बरोबर आहे की नाही. हा, हात धुवा दिन आपण शाळेत साजरा करत असतो की नाही. हा, तो उपक्रम घेऊ शकतो. किंवा
जे वैद्यकीय क्षेत्रातले तज्ञ असतात किंवा डॉक्टर असतात त्यांचं मार्गदर्शन सत्र आपण शाळेत आयोजित करू शकतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण समजा अस्वच्छ राहिलो तर त्याचे आपल्या आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होऊ शकतात या संबंधाने ते मार्गदर्शन करू शकतात. अजून आपल्याला काय सांगता येणार? हा, आरोग्य तपासणी आपलं काम आहे. समजा वर्षातून एकदा जी आरोग्य तपासणी होते तर ती आरोग्य तपासणी झाली की नाही याचा पाठपुरावा आपल्याला करावा लागेल. हा, बरोबर आहे की नाही? समजा आता ज्ञानेंद्रिय विषयी आपल्याला काय सांगता येणार? कोणते उपक्रम आपण घेऊ शकतो? ज्ञानेंद्रियाच्या संदर्भामध्ये बालके ज्ञानेंद्रियाची कुशाग्रता विकसित करतात. या बाबतीत आपण एखादी कोणती कृती किंवा उपक्रम घेऊ शकतो? हा, डोळ्यांची निगा राखण्याच्या संदर्भात आपण कोणता उपक्रम घेऊ शकतो? हा सर, सांगा सर. बढिया, एक नंबर सर. सुरुवात तशी करा, डोळ्यांची निगा राखणे. हा, उभे होऊन सर. हा, ज्ञानेंद्रियाची कुशाग्रता या क्षेत्रामध्ये आपण शाळेमध्ये विविध असे उपक्रम घेऊ शकतो. ज्ञानेंद्रियामध्ये डोळे कसे स्वच्छ ठेवायचे, डोळ्याची निगा कशी राखायची यासाठी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आणि थंड पाण्याने डोळे स्वच्छ करणे, धुणे. नंतर डोळ्याचे जर आजार झाले तर डोळ्यांच्या डॉक्टरांकडे दाखवून त्याच्यावर उपचार करणे. अशा विविध, जसं काय काय हा कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी अर्थपूर्ण बघा. बालके त्यांना निरोगी आणि सुरक्षित ठेवणाऱ्या सवयी विकसित करतात आणि त्या ठिकाणी एक क्षमता आपण लिहिली होती, निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहाराचे महत्व जाणतात. ध्येय आणि क्षमता झाली तर यावर आपण कोणते प्रश्न विचारू शकतो? त्या विद्यार्थ्याचं मूल्यांकन करण्यासाठी करणार आहोत. कोणते प्रश्न विचारून त्याचं मूल्यांकन करू शकतो आपण? नाही तर विद्यार्थी राहील दुसरीचा आणि त्या दुसरीच्या पहिलीच्या विद्यार्थ्याला म्हणाल की बाबा संतुलित आहाराचे महत्व सांगा. आता त्याला माहीतच नाही संतुलित आहार. आता ठीक आहे, महत्व माहीत असेल, संतुलित आहाराचा जरी त्याला अर्थही सांगितला, बाबा फळाचा वापर करा, बरोबर आहे, चांगलं वरण हे ते भात भाजी पोळी वरण छान असं चांगल्या आहाराचा वापर, ठीक आहे, तेवढंही समजेल त्याला. पण महत्व सांगा म्हटलं तर तो लांबलचक सांगणार आहे का? तो कसा एका शब्दामध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करेल. आता बघा, प्रश्न विचारल्यानंतर त्याचा स्तर ठरवायचा आहे. मूल्यांकन केलंय आपलं, काय केलंय आता? मूल्यांकन केलेलं आहे. ज्या क्षमता त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, जाणीव जागृती, संवेदनशीलता आणि सृजनशीलता, यावर आधारित त्याच्या कामगिरीचा स्तर आपल्याला आता ठरवायचा आहे. वर्ग शिक्षक म्हणून आपल्याला स्वतःच करायचं आहे. मग आता स्वतःच करायचं आहे तर त्याच्या कामगिरीचा स्तर दुसरे ठरवणार आहेत का? मी ठरवणार आहे का? खापरे सर आमच्या कोसबीच्या विद्यार्थ्याचा स्तर ठरवणार आहेत का? नाही. मग आता रुब्रिक्स म्हणजे सोपं काय आहे, त्याचं काय करायचंय? क्षमतांचा संच, जसा जाणीव जागृती, संवेदनशीलता, सर्जनशीलता, आणि त्याचा स्तर ठरवायचा आहे. बघ, यालाच काय म्हणतो आपण? एकंदरीत रुब्रिक्स. यालाच एकंदरीत काय म्हणतो आपण? रुब्रिक्स. समजलं रुब्रिक्स? हा, ओके सर. असे किती क्षेत्र भरणार आहोत? सुरुवातीला सांगितलं मी 6. हा पहिलाच क्षेत्र सुरू आहे. पहिलाच क्षेत्र शारीरिक विकासच व्हायचा आहे. जो एका विद्यार्थ्याची 6 क्षेत्रामध्ये माहिती भरणार आहोत. समजलं का? आणि भाग क बाकीचा आहे अजून. हा भाग ब सुरू आहे. भाग ब मधला शारीरिक विकासामधला पहिल्या क्षेत्रामधला शारीरिक विकास सुरू आहे. बघा किती लांब लचक असेल. काठिण्य पातळी वाढणार आहे तर ते स्तरानुसार आपल्याला ते उपलब्ध होणार आहेत HPC चे. ठीक आहे ना? आपण काय करायचं अगोदर? बस श्रेणी देऊन द्यायचं, नाव लिहायचं, गुणपत्रिका दिली जा. तेच बनवायला आपल्याला त्रासच होत सर. ते गुणपत्रिका 2 पेजची नाही का? त्याच्यात दाखलकारी नंबर टाका, उपस्थित दिवस टाका, हो की नाही? ते वही भरा. वही भरल्यानंतर मग त्याच्यामध्ये गुणांकन करून त्याची श्रेणी काढा, ते भरा. तोच काम होता. आता हा 2 महिने अगोदर मिळवला गेला आपल्याला एका विद्यार्थ्याचा.
नाही आता माहित नाही या वर्षी म्हणतात की काय नाही तेवढं नाही माहिती. प्रायमरीला पण एचपीसी आहे होतं गुणांकन होतं मुख्यमंत्री शाळेमध्ये. पण यांनी काय नोंदणी आता फार साऱ्या मोठ्या प्रमाणात लिहायची गरज नाही. एका विद्यार्थ्याला 2 नोंदी लिहिल्या तरी चालतात. तेवढं मोठं पेज आहे म्हणून मस्त लिहित बसायचं असं नाही. आता काय लिहू शकतो आपण त्या ध्येयानुसार ठरवलेल्या क्षमतानुसार काय लिहू हो की नाही. आपल्या आहारामध्ये आपल्या जेवणामध्ये संतुलित आहार घेतो हो की नाही. फळं खातो, छान भात भाजी पोळी वरण संपूर्ण आहाराचा समावेश करतो. तर अशा प्रकारच्या तुम्ही त्या ठिकाणी निरीक्षणात्मक नोंदी त्या विद्यार्थ्यांच्या लिहू शकता. ओके हा झाला. आता आपण चर्चा नाही करत. 4 प्रकारे आपण त्या ठिकाणी आपल्याला मूल्यमापन करायचं. पहिला स्वतः करणार आहे स्वयं, दुसरा सहाध्यायी मित्राचं करणार आहे, तिसरा पालकाचं देखील आहे पालक देखील करणार आहे त्याचं, आणि शिक्षक. अशा 4 पातळीवर आपल्याला त्या विद्यार्थ्याचं मूल्यांकन करायचं. त्या ठिकाणी दिलेले आहेत बघा. स्वयंमूल्यांकन म्हणजे स्वतः करणार आहे तो. काय लिहिलेलं आहे, तू या कृतीत कसे काम केले हे दाखवणाऱ्या चित्रावर गोल कर. चित्रावर गोल करायचं आहे चित्रावर. आता त्याच्यामध्ये 3 मुद्दे दिलेले आहेत स्वयंमूल्यांकनामध्ये बरोबर. पहिला मुद्दा काय आहे, मला हे काम करायला आवडले. आपण होयच लिहिणार ना त्या विद्यार्थ्याला होयच तर करू हो की नाही. काय करणार आहोत आपण हा जो मित्र आहे दुसरा तो विचार करेल की याला हे काम करायला आवडले का, आवडीनं काम केले का, बरं तो ठरवेल. पण आपणच ठरवायचं आहे. आता अध्ययन अध्यापनाच्या बाबतीत कोणकोणते संसाधने घरी उपलब्ध आहेत. आता एकापेक्षा अधिक राहू शकतात हो की नाही. एकालाच बोल घेणार का सर या ठिकाणी. समजा त्यांच्या घरी पुस्तके येत असेल, वृत्तपत्र येत असेल तर दोघांनाही बोलेल हो की नाही. फोन असेल, संगणक असेल, इंटरनेट सुविधा असेल, आली वेळ तर सर्वांनाच येऊ शकते हो की नाही. या ठिकाणी एकच पर्याय निवडण्याची मुभा आहे का. एकापेक्षा अधिक संसाधने त्यांच्या घरी राहू शकतात हो की नाही. ओके चला सर. चला आता दुसरा विकास चित्र, सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास. दिल्यात अभ्यासक्रमाचे ध्येय, त्या ध्येयानुसार क्षमता ठरवायच्या. सर चला चला हा यांचा वापर करून जग समजू शकतात. ठीक आहे. त्याच्यानुसार आपल्याला कृतीला अनुसरून आपण काय म्हणतो प्रारंभिक. बघा सर वेगवेगळे शब्द कन्फ्युज होऊ नका. प्रवाह, पर्वत, आकाश, प्रारंभिक, प्रवीण, प्रगत. समजत आहे ना. एकच अर्थ होतो त्याचा, शब्द जरी वेगवेगळे असतील तरी. बिगिनर, प्रोफिशियंट, ऍडव्हान्स. ओके या ठिकाणी निरीक्षणात्मक नोंदी तुम्हाला नोंदवायच्या आहेत. ओके समोरचं बघा तिसरं हा हे करता येते. चला चौथा विकास क्षेत्र आहे बघा, भाषा आणि साक्षरता दिवस, साक्षरता विकास. ओके भाषा म्हणजे मराठीच्या संदर्भामध्ये आहे, साक्षरता विकास बरोबर आहे. आता बघा बालके 2 भाषांमध्ये दैनंदिन संवाद साधण्यासाठी प्रभावी संवाद कौशल्य विकसित करतात. बघा बरं आता याच्यावर काय करता येणार, याच्यावर थोडंसं आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये विकसित करायचं आहे 2 भाषांचा. आता विद्यार्थ्यांमध्ये समजा विकसित करायचं असेल तर काय करता येईल सर आपल्याला, कोणतं काम करता येईल. वर्षभराचं करायचं. जशा नोंदी घेतो ना आपण सर याच्यावर त्या गुणपत्रिकेवर नोंदी देखील टाकतो ना हो की नाही. वैशिष्ट्यपूर्ण नोंदी त्यांच्या टाकतो की नाही. सुधारणा कशामध्ये आवश्यक आहे, कोणकोणत्या नोंदी कोणकोणत्या बाबी टाकतो आपण वैशिष्ट्यपूर्ण, कोणकोणत्या बाबी टाकतो गुणपत्रिकेवर. समजा उदाहरणार्थ एक आवश्यक सुधारणा. अजून पहिला मुद्दा काय आहे सर, आवड छंद. अजून थोड्याशा महत्वाच्या हो की नाही. तर अशा प्रकारे HPC 2 ही तासिका म्हणजे प्रत्यक्ष स्वरूप या तासिकेमध्ये आपण काय बघितलं, हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड, समग्र प्रगती पुस्तिका स्तरानुसार तिचं प्रत्यक्ष स्वरूप कसं असणार आहे हे आपण या ठिकाणी बघितलं आहे. याचं मुख्यत्वे 3 भागामध्ये या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे. अ चे 2 भाग केलेले आहेत, अ1 आणि अ2.
अयक मध्ये आपण काय बघितलं सर? काय नाही, 2च मिनिटं घेतो. अयक मध्ये काय बघितलं सर? अयक मध्ये आपण विद्यार्थ्यांची सर्वसाधारण माहिती. अ2 मध्ये काय बघितलं? मी व माझा परिसर. ब मध्ये आपण काय शिकलो? विकास क्षेत्र. जे 6 विकास क्षेत्र. कोणते विकास क्षेत्र? शारीरिक विकास, सामाजिक, नैतिक आणि भावनिक. 3 बौद्धिक विकास. 4 भाषा आणि साक्षरता. 5 सांस्कृतिक आणि सौंदर्य दृष्टी. आणि 6 सकारात्मक अध्ययन सवयी. प्रत्येक विकास क्षेत्राच्या वेगवेगळ्या कृती त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. अध्ययन ध्येय दिल्यानंतर त्या ठिकाणी क्षमता निश्चित करा. त्या क्षमतेवर आधारित उपक्रम आणि कृती कोणत्या त्या घ्या. त्याच्यानंतर प्रत्यक्ष मूल्यांकनासाठी प्रश्न काढा. बरोबर आहे. त्याच्यानंतर स्वयंमूल्यांकन, स्वाध्यायी मूल्यांकन, पालकांचा अभिप्राय, शिक्षकांचा अभिप्राय आपल्याला त्या ठिकाणी नमूद करायचा आहे. त्यानंतर रुब्रिकचा वापर करायचा आहे. ज्या ठिकाणी 3 क्षमता दिलेल्या आहेत. जाणीव जागृती, 2 संवेदनशीलता, 3 सृजनशीलता. या क्षमतांवरून त्या संबंधित विद्यार्थ्यांचा कामगिरीचा स्तर आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचा आहे. विद्यार्थी प्रारंभिक मध्ये आहे का, प्रवीण मध्ये आहे का, की प्रगत मध्ये आहे? विद्यार्थी प्रवाहामध्ये आहे, पर्वतामध्ये आहे, की आकाशमध्ये आहे? हे आपल्याला त्या ठिकाणी ठरवायचं आहे. बरोबर आहे. तर ह्या सर्व बाबी आपण त्या ठिकाणी करणं. आणि निरीक्षण देखील करायचं आहे. निरीक्षणाच्या 2 नोंदी लिहायच्या. या सर्व बाबी 6 विकास क्षेत्राला अनुसरून ज्या ज्या आपण कृती त्या ठिकाणी केल्या त्या सर्व भाग ब मध्ये येतात. आणि भाग क मध्ये काय? संपूर्ण वर्षाचा लेखाजोखा क्षेत्रनिहाय दिलेल्या क्षमतानिहाय आणि जे 6 क्षेत्र आहेत त्या प्रत्येकाच्या 2 नोंदी संपूर्ण वर्षभराचा विचार करतात त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत आपल्याला त्या लिहायच्या आहेत. ही तासिका अतिशय महत्वपूर्ण होती. बरोबर आहे की नाही? छान अशी सुलभ आणि सर्व प्रशिक्षणार्थी यांच्यामध्ये साधक बाधक चर्चेच्या माध्यमातून ज्या काही बाबी संदिग्ध होत्या त्यावर प्रत्यक्ष चर्चेच्या माध्यमातून आपण ही तासिका घेतली. आपण सर्वजण मला ऐकून घेतलं. छान पद्धतीने आपण या ठिकाणी अगदी छान ऐकून घेऊन ते ग्रहण केलेली आहे. नक्कीच याचा वापर पुढे जेव्हा प्रत्यक्ष शाळा पातळीवर जेव्हा HPC लागू होईल तर नक्कीच याचा अवलंब जे काय आज आपण तासिकेमध्ये शिकलात नक्कीच याचा आपण अवलंब करा. आणि काही समजा कन्फ्युजन असला तर मी आहे, तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. पुनश्च एकदा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.